जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आपण आत्ता पायनवरच्या माग आहे. सकाळच्या वाजता 7:30 रात्री झोपलो होतो इथं. आणि सकाळचं वातावरण बघा. रात्री झोपलो होतो इथं. मला वाटतं काहीतरी 12-1 वाजता जेवण करून इथे येऊन झोपलो होतो. कारण की झोपले आलते त्याच्यामुळे झोपलो. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपली पायनवरपासून होती. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आपण. आणि आपल्या चॅनलला अजून कोण सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आपले व्लॉग कसे होतात काय. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. रात्री इथे येऊन झोपलो होतो. आता म्हणलं सकाळी 5 वाजता उठून जायचं, पण जाग काय आले ना. कारण की झोप एवढी आली ती खतरनाक की काय बोलायचं काम नाही. त्याच्यामुळे काय जाग आली नाही. आणि सकाळचं वातावरण बघा भावांनो, सूर्योदय होतो आहे पायनवरमध्ये. सकाळ सकाळ गाडी आपली कोल्ड स्टार्टला लावली, म्हणजे आत्ता स्टार्ट केली आहे. आता म्हणलं लगेच नको चालू करायला, कारण की ऑइल बिल सगळं खाली गेलेलं असते. त्याच्यामुळे लगेच गेअर टाकून चालवायचे, म्हणजे बिरंगा सगळ्या मोकळ्या असते त्या. त्याच्यामुळे म्हणलं लगेच नको चालवायला, जरा कोल्ड स्टार्ट होऊन द्यावी, नंतर मग चालू करायचं. आता बघा इथून आपल्याला बॉर्डरला जायला कम से कम अजून 1-2 तास लागणारच आहे इथं कसं बी. त्याच्या म्हणलं आता झाला उशीर तर 1-5-10 मिनटं आणि उशीर झाला तर काय फरक पडतो असा विषय ना. त्याच्यामुळे म्हणलं लगेच नको गाडी म्हणजे चालवायला कोल्ड स्टार्ट केली आहे. आता बघू डिझेल वगैरे काय फुलच केलं, काय विषय नाही. नाश्ता विष्टा बघूया, पुढं जाऊन भेटला तर करूया, नाही तर मग डायरेक्ट जेवणच करणार आहे आपण. आता फ्रेश वगैरे झालो नाही अजून. बघूया पंपात वगैरे गेल्यावर फ्रेश वगैरे होऊया, टॉयलेट वगैरे जाऊन येऊया. नाहीतर मग आपलं मग डायरेक्ट कुठं भेटेल ते तर मग जाऊया. तर चला पहिल्यांदा इथनं निघूया. कसं काय होतं आहे काय, कर्नाटकात कशी एंट्री होती, कधी होती, काय होती या ते आपण ह्या ब्लॉगमध्ये आपण सांगणारच आहे. तर चला भावांना 8:20 झाल्यात. आणि आत्ता एक कांचनगड पास करून आलूया. आता कासारगडच्या मागे कम से कम 26-27 किलोमीटर असेल. आपण कासारगडच्या मागं कांचनगड पास करून आलूया. आणि भावांनो लोकेशन बघून घ्या, एकदम मस्त असं. आणि वातावरण पण सकाळ सकाळ असल्यामुळं, आज रविवार असल्यामुळं ट्रॅफिक पण जास्त नाही, बारक्या गाड्या पण नाही त्या, व मोठ्या गाड्या चालल्या त्या, बाकी काहीच नाही. आणि लोकेशन बघा भावांनो एकदम मस्त. कडनं नारळ झाडांमधनंच 4 लाईन 6 लाईन आहे थोडक्यात, 4 लाईन नाही. पण अजून पट्ट्या मारला नाही, त्याच्यामुळे काय समजा 4 लाईन होते का 6 लाईन होते. पण शक्यतो पुढे जाऊन 6 लाईनच होईल, 4 लाईनचा काय अजून वाटत ना. कारण की गाडी ज्या स्पेसमध्ये बसते या तो इकडे तिकडे जा राहते, त्या स्पेसमधून तर कळते की बाबा 6 लाईन आहे म्हणून. तर बघूया बॉर्डरला किती वाजता पोचतोय. काय नाश्त्याचं तर काही नियोजन नाही अजून, कारण की 8:30 वाजत आले आत्ता. आणि आता थोडक्यात 2-2-2.5 तासांना 2-3 तासांना जेवणाचा टायमिंग होईल. त्याच्यामुळं आणि अजून नाश्त्याचं म्हणण्यापेक्षा नाश्त्याचं भेटलंच नाही अजून, त्याच्यामुळे नाश्त्याला काय थांबलो नाही भावना, असा विषय झाला आहे. आणि भावांना आपलं कसं याच्यामध्ये चॅनलचं सबस्क्रायबर वाढून झालं. भावांना सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या, आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून बी सांगा की आपले व्हिडिओ कसे होतात. काय महत्त्वाचं काय, सबस्क्राईब करा भावांनो, सपोर्ट करा आपल्या चॅनलला. कारण की नवीन चॅनल आहे, मध्ये आपल्या चॅनल बंद पण होता. काय कशा कारणामुळं काय झालं तर काय माहिती, पण बंद होतं चॅनलला, व्हिडिओ अपलोड होत नव्हते. कारण की व्हिडिओ अपलोड केले की डायरेक्ट डिलीट होते. बहुतेक स्ट्राईक वगैरे काहीतरी आला असेल, त्याच्यामुळं गॅप पडला होता. त्याच्यामुळं आता आपण रेग्युलरली चालू केलं आहे. आणि मला माहिती आहे, कारण की काय विषय होतो आहे, नाही अजून आपल्याला एवढं जमतं ब्लॉग वगैरे शूट करायला, त्याच्यामुळे एवढं काय व्ह्यूज वगैरे येत नाही. तर पण सपोर्ट करा, इथून पुढं आपले प्रयत्न राहतील की आपलं व्यवस्थित व्हिडिओ येतील. त्याच्यामुळं काय विषय नाही. आणि बॉर्डरला जायला कमी से कम आपल्याला नाही म्हणलं तर अजून कम से कम आता किती वाजता, 8:30 9:30 10 10:30 पर्यंत आपण बॉर्डरला 9:50 झाल्यात. आणि बॉर्डर झाली पास. बॉर्डर पास करून आलं. तिथं चहावर पेलो. तिथं काय चहा व्यवस्थित मिळत नाही, ते नॅशनल हायवेवाल्यांचा, त्याच्यामुळे आम्ही काय तिथं चहा पेत नाही. बॉर्डरचा शेवटचा टोल नाका, म्हणजे दोन्ही बॉर्डरच्या मधला टोल नाका आहे. ह्याचा कर्नाटकच्या आणि केरळामध्ये दोन्हीच्या मध्ये एक टोल नाका आहे. ते पास करून थांबलोया. आता बघू इथून हॉटेलवर जायला कम से कम 2-2.5 तास, म्हणजे 12-1 वाजणारच आहे त्या कम से कम आपल्याला हॉटेलवर जायला. चला बघूया, पहिल्यांदा आता गाडी बिडी चालू करूया आणि जाऊया. इथून पहिल्यांदा निघूया. कारण की विषय कसा आहे का, टाईमपास करण्यात काय अर्थ नाही. जेवढं लवकर होईल एवढं बेंगलोर सगळं पास करून गेलं पाहिजे. कारण की ट्रॅफिक परत ड्रायव्हरचं लागलं तर प्रॉब्लेम होईल. म्हणून म्हणलं लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं पास करून घ्यावं. तर चला इथून निघूया, बेंगलोर पास करूया, कर्नाटक बॉर्डर पास करूया.
आणि बघूया मग जेवायचं नियोजन कसं काय होतं. नाश्ता तर काय भेटला नाही आपल्याला, फक्त चहा पिलो निघायचं डोक्यात आता. कारण की नाश्त्याच्या नाही नाश्ता करायला बसला तर लई टाईम जात. भेटतोय नाश्ता पण राईस वगैरे मिळतोय, मग राईस वगैरे खाल्ला तर मग काय जेवण झाल्यासारखं आहे. त्यापेक्षा म्हणलं आपलं पुढं जाऊन काहीतरी तर आपला आत्ता वाजलं 10, कमसे कम तास 2 तास जाते हॉटेलवर पोहोचायला. मग तिथं जाऊन जेवण करून येऊ. एक वाजले त्या समुद्र सगळं पास करून आलोय. समुद्रावर काय थांबलो नाही, म्हणलं काय थांबण्याचा अर्थ नाही, जाताना थांबलोय. वेळ पण जास्त झाला आहे त्याच्यामुळे थांबलो नाही. आत्ता समुद्र पास करून आलो या. आता म्हणलं राहिलेलं टेप बादली टेप राहिले ते टाकून घ्यावं आणि टोल नाक्यावरच मला ते अंडा राईस वगैरे काहीतरी खावं लय मी पुढं जाण्यात काय अर्थ नाही. परत तसं टाईमपास होत जातो या, पुढं जाऊया करून टाईम होऊन जातो. काय कळत सुद्धा नाही किती टाईम झाला आहे ते. त्याच्यामुळं टोल नाक्यावर जाऊन अंडा राईस खाणार आणि तिथून मग डायरेक्ट नॉनस्टॉप घाट चढणार. डायरेक्ट थांबणारच नाही कुठं. थांबलं तर थंड पिंड नाही तर चहा वगैरे काहीतरी प्यायला थांबेल, नाहीतर मग नॉनस्टॉप आपला प्रवास चालू राहील. बघू आता टोल नाक्या किती वाजता पोचतोय, काय किती वेळात पोचतोय. अर्धा तास लागला अजून मला टोल नाक्यावर पोचायला. तिथं जाऊन पहिल्यांदा टेप टाकणार राहिलं ते बादलीतलं आणि नंतर मग राईस वगैरे खाणार मग निघणार. तर चला बघू किती वाजता किती वेळात पोचतोय आपण काय. आणि विषय काय असा नाही की बाबा ऊन बिन लागते काय, म्हणजे हवा बिवा हाय गार चालली हवा, असं नाही की गरम जास्त होतंय गाडी चालणार काय नाही चालते. पण रनिंगच कटणं झालं आज काय झालं काय माहिती. आज सकाळी 7 वाजता उठल्यापासून बघतोय मी, आता 12 वाजल्या म्हणजे 1 वाजल्या 12 आता तरीसुद्धा अजून मी मागच आहे. 7 वाजल्यापासून गाडी चालवतोय तरी अजून मी भटकळाच्या मागच आहे. अजून काय झालं काय माहिती, रनिंगच उलटान झालं आहे. कारण मी जमान चालू आहे का काय चाललं आहे का गाड्या वेळ फास्ट चालली काय कळण झालं आहे. आणि बघू आता पुढं जाऊन कसं काय होतं आहे. काय टायमेला दुपारची ती अंडा राईसवाली बी चालू नसते ती, मग शक्यतो ती चालू नसते तर मग जेवणच करावं लागेल. काय विषय नाही, मग टोल नाका पास करून हॉटेलवर झाले. पण टोल नाक्यावर आलो या आता बघू येतून, कारण की ह्याचं तर नाही चालू आपला अंडा राईसवाल्याचा. आता इथून नाही म्हटलं तरी जेवायला आता इथून हॉटेलवर जायला 1:30 वाजले त्या. आणि आलो आत्ता म्हणजे मी आलो आत्ता हॉटेलच्या जवळच आहे. आता इथून किती 5-10 मिनिटाच्या अंतरावर हॉटेल आहे. तिथं मस्तपैकी जेवत होतो. कारण की विषय काय झाला, अंडा राईसवाल्याचं बंदच आहे. आता बंद असल्यावर काय झालं थोडंच म्हणणार की बाबा आम्हाला बनवून दे, चालू करून बनवून दे म्हणून. त्यापेक्षा आपण म्हणलं काय आपण आता आलंच हॉटेल जवळ, हॉटेलवर जाऊन मस्तपैकी जेवण करावं, रोटी बिटी खावी, मस्तपैकी मच्छी वगैरे असते तर मच्छी बिच्छी खावी आणि तिथून पुढं मग आपला प्रवास कंटिन्यू करावा असं. आता आले डोक्यात आता बघू. कारण की थांबण्यात काय अर्थ नाही. मोकळ्यात कसं होतं, टेप पण टाकायचं, टेप टाकायचं नाही मला तरी 15-20 मिनटं जाणार आहेत आपली. जेवण करा अर्धा तास, कमसे कम तासभर इथंच मोडणार आहे आपला, 2:30 तास वाजणार आहेत आपल्याला. त्याच्यामुळं टाईमपास करण्यात काय अर्थ नाही. पहिल्यांदा आता गाडी तर साईडला लावूया, गाडी बंद करून टेप टाकून घेऊया, जेवण वगैरे करूया आणि डायरेक्ट निघणार. थांबण्यात काय अर्थ नाही. तर चला पहिल्यांदा टेप टाकूया, जेवण करूया निघूया. आणि आलो तर डेपूट आपण थोडं सगळं काय विषय फक्त आता जेवण तर सांगितलं आहे. काय अंडा किंवा आणि मच्छी फ्राय सांगितलं आहे, 2 रोट्या. तर गाडी लावली आपली, तर तिकडं गाडी लावली, डेप वगैरे झालं टाकून. इकडं काहीतरी पलीकडं ग्राउंड आहे काहीतरी क्रिकेटचं. बघू आता जेवण करून निघूया. बघून आपलं जेवण अंडा किंवा अजून ही राहिली मच्छी राहिली, यायची आणली त्याने मच्छी. बघू आता जेवण करूया आणि निघूया. थांबण्यात काय अर्थ नाही. त्याला मच्छी जेवण करूया आणि पुढचं बघू आता कसं काय नियोजन होतं आहे. पहिल्यांदा जेवण करूया आणि निघूया. आपलं मस्त पाहिजे गाडी कशा आली, गाडी बिडी चालू करूया आणि आता निघूया. इकडं सगळ्या कर्नाटकच्या गाड्या, त्या हॉटेलला कर्नाटकच्याच गाड्या थांबते त्या जेवायला. आणि त्या तिथं समोर हॉटेल आहे, ती गाडी दिसते ना तिथं समोर ती बारकी, तिथं सगळ्या महाराष्ट्राच्या गाड्या उभ्या राहत्या जेवायला. पण मी म्हणलं जरा आज बघूया टेस्ट कशी आहे जेवणाची, काय कसं काय हाय. जेवणाची टेस्ट वगैरे चांगली, सगळं चांगलं आहे. फक्त विषय असा आहे की महागाईला आहे जेवण. एकट्याचं 225 रुपये बिल केलं आहे. काय आता मला सांगायचं, 225 रुपये बिल कशाला म्हणतात एकट्याचं. त्या हॉटेलला दोघाचं तेवढं 300-350 रुपये दोघाचं जेवण होतं बिल.
याचं एकट्याचं 225 रुपये बिल केलं पण जाऊ द्या. आता इथून पहिल्यांदा तर निघूया. डेप वगैरे टाकलं आपण, सगळं झालं. फक्त आता इथून निघायचं. लवकरात लवकर आपल्याला कोमटा पास करून अंकोल्यावरून टर्न मारायचा. शक्यतो यानातनं जाणार मी. यानाच अंकोल्याकडे नाही जात बसणार, यानातनं जाणार. म्हणजे आपला रनिंग पण कवर होईल आणि लवकर पोचल लक्झरीला. तिथं मग चहा वगैरे झाला तर होईल लक्झरीला. तिथून पण डायरेक्ट घाट करून जाणार. तर निघालो टोल ना घेऊ ना. स्टिंग घेतलं प्यायला. झोप यायला लागली म्हणून स्टिंग घेतलं प्यायला, नाहीतर नव्हतं काय घ्यायचं आणि थांबणार पण नव्हतं. पण एकदमच अचानक झोप यायला लागली, त्याच्यामुळे म्हणलं आपलं जरा स्टिंग वगैरे काहीतरी घेऊया आणि निघूया. तर चला स्टिंग संपूया आणि आपला प्रवास कंटिन्यू करूया. आपल्याला कमसे कम इथून नाही म्हणलं तरी 40-42 किलोमीटरवरून हा रोड सोडायचा आणि आपल्याला येलापूरच्या रोडला लागायचं. येणारनं टाकणार आहे गाडी. कारण की अंकोल्यावरून मागच्या टायमेला गेलो, आयुष्यपत सांगतो एवढा त्रास झाला ना मला, ते काय बोलायचंच काम नाही. त्यासाठी मी ठरवलं की आपलं येणारनं जायचं. आणि आता काय टायमिंग पण आहे बरोबर, त्याच्यामुळे काय टेन्शन. आता 4 वाजत आले त्या बरोबर 4:30-4:45ला येणार टर्न मारते गाडी, त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं नाही. त्याच्यामुळं आपलं म्हणलं आज 6:14 झाले ते. आता सूर्य मावळ आहे, हलका हलका आता अंधार पडायला लागलाय. आणि आपण आलो तर लगेच हॉटेल पास करून फ्रेश बी झालो, तोंड बिंड धुतलंय मस्तपैकी, अगरबत्ती लावली आहे गणपती बाप्पाला. आणि आता निघालो इथून. आता बघूया घाटाला किती वाजता लागतोय. काय आता अर्ध्या तासात लागेलच घाटाला. अर्ध्या तासात घाटाला लागेल. तिथून पुढं तास बरं येलापूर पास करायला आणि तिथून मग पुढं 1-1.5 तास हायवे लागायला. कमसे कम कमीत कमी नाही म्हटलं तरी 8-9:30 पर्यंत याला जाईल, हायवेला जाईल गाडी. 9-3-12 12-12:30 1 वाजेपर्यंत लक्ष्मीला जाईल जर हातदारी केला. बघू आता ते हायवेला गेल्यावर नियोजन करूया कुठं जायचं, झोपायला का झोपायचं नाही काय ती तिकडे गेल्यावर म्हणजे वरती त्याच्यावर गेल्यावर नियोजन करूया. कशावर आपलं हायवेला गेल्यावर काय होतंय कसं काय आता तिथे गेल्यावरच कळेल. बघूया आता इथून पहिल्यांदा घाट चढून जाऊया, कारण की आता अंधार पडायला लागला हळूहळू. आणि अंधार पडला की कसं होतं, गाड्या बी जरा मोठ्या चालू होत्या त्या आणि मग सगळं नियोजन कसं काढतं. कारण की कसं होतं, मोठ्या गाड्या हळू येत नाही, त्या लय स्पीडने येते त्या घाटात उतरताना, त्याच्यामुळं काय सुधरत नाही लवकर. त्याच्यामुळं म्हणलं आपलं जरा होता होईल तेवढं लवकर. आणि शक्यतो धारवाड मार्गे नाही जाणार, हुबळी मार्गे जाणार आहे. ते आता बघू दे इथं गेल्यावर कसं काय होतंय. तर चला पहिल्यांदा मुलला डाब्यावर 10:21 झालं. गाडी त्या तिथं लावली गाडी. आता जेवण करावं मस्तपैकी आणि झोपणार आहे आता मी. कमसे कम 3 वाजेपर्यंत झोपणार आहे. 3 वाजता उठून मग सकाळी पाठोपाठ उठून 3 वाजता जाणार आहे. कारण की कसं होतं आहे, अचानक झोपेप आले कुठं काय झालं जागा नाही लावाय टोल ना किंवा झोपून काय चालणार नाही. त्याच्यामुळे म्हणलं आपलं जेवण करावं, इथं झोपावं आणि 3 वाजता उठून मग निघावं. तर बघू आता सकाळ ट्रॅफिकचं कसं काय नियोजन होतं काय ते सकाळ बघू पहिल्यांदा. तर आता जेवूया, भुकले लागली या, जेवण करून झोपूया. सकाळी 3 वाजता उठून निघायचं आपल्याला. त्यामुळं टाईमपास न करता जेवणार आहे आणि निवांत झोपणार आहे. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि टेक केअर, बाय बाय.